आज आपण आहोत आष्टी तालुक्याच्या वन विभागात. आज आपण एक आगळे निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात आमची मागणी आहे की सुलेमान देवळान संपूर्ण आष्टी तालुक्यात बिबट्याचा वाढ झाली. त्यामुळे काय झालं आहे की जनजीवन विस्कळीत आहे. ते कोणत्याही क्षणी माणसावर अटॅक करू शकते. शालेय विद्यार्थी असतात, शेती काम करत असताना त्यामुळे आम्ही एक आगळे निवेदन यावेळी वन विभागात दिलं की बा तुमचे प्राणी तुम्ही घेऊन जा. आमच्या जीवितात धोका झाला तर आमच्या जीवितात 1 लाख कोटीची मदत पाहिजे तुमच्याकडून. आणि तुम्ही सदैव मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आरोपी अपेक्षित येतो. जर तुमच्या बिबट्यापासून आम्हाला गंभीर इजा झाली तर भारतीय दंडसंहिता 307 नुसार तुम्ही 307चे आरोपी आहात आणि आम्हाला 25 लाख तुमच्याकडून मदत पाहिजे. अन्यथा ही तुमच्याकडून पूर्तता होत नसेल आणि तुमचे बिबटे तुम्हाला सांभाळता येत असतील तर तुमच्या वनीकरणमध्ये सांभाळा. नसतील सांभाळता येत ते तुम्ही ते आमच्याकडून घेऊन जा. एवढ्या माफक अपेक्षा तुमच्याकडे ठेवू होतात. जर तुमच्याकडून या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या, आमच्या जीविताला काही धोका झाला, गंभीर इजा झाली तर त्यात तुम्ही सदैव मनुष्यवधाचे आरोपी म्हणून आम्ही तुमच्या नावाने ओळखणार आहोत आणि त्यात तुम्ही जिम्मेदार आहात. त्याच्यामुळे तुमचे बिबटे तुम्ही सांभाळा. ही तुम्हाला एक नम्रतापूर्वक विनंती आहे समाजसेवक परमेश्वर गोडकीची आणि ते तुम्ही सांभाळावं एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद.